पण हे दहशत निर्माण झालेली आणि ह्या दहशत निर्माण झालं हकीकत चाललेली आणि हे प्रशासनाच्या पण ध्यानात आहे की बाबा आता जो चोर असतो काय करत असतो पाठाने लपत असतो तसं हे चोर लपतोय ना. मुख्यमंत्र्याची भेट घेतो, गृहमंत्र्याची भेट घेतो, पंतप्रधानाची भेट घेतो, कोणता द्यायचा कुणाला खाना काही काहीतरी आपण भेट घेतो. म्हणजे अनेक असे तुम्ही भेटाय करता आम्ही नाही म्हणत नाहीत, आम्हाला काही नाही. आमचा फक्त जे फुले कुटुंबातला तरुण मुलगा 22-23 वर्षाचा मुलगा गेला आणि आज त्याची मंडळी 22 का काय होईल मंडळी. एक लक्षात घ्या, याच्यात काही तरुण आहेत, काही लेकीबाळीवाले आहेत. लेकीची यातना ज्याला लेख आहे त्याच बापाला यातना करते लेकीची, दुसऱ्याला कळणार नाही. आज तिच्या बापाला काय वाटत असतात हा. आणि हे माधरचोद आईस करते, खाते पिते, तिकडे तिकडे हिंडते. तर ह्या मुली करता हिला आयुष्य काढायचं, याच्या करता जीव गेला तरी बटुळे बाबा मागे पाहणार नाही आणि माझा समाज मागे पाहणार. असं बोलले की माझा मुलाचा सहभाग असेल तर मी त्यांना पोलीस. अहो साहेब, तुम्ही बोलता ते पटतंय ना की बाबा तुझा मुलगा नाही आहे, मग नाही तर तू गृहमंत्र्याची ना मुख्यमंत्र्याची भेट घेतो का? तुम्हाकडे मीडिया नाही आहे ना, तुम्ही मग माझ्याकडे येता कसं काय? येणार नाहीत ना. तुम्हाकडे हे माईक घेत मीडिया आहे म्हणूनच माझ्याकडे आला बटुळे बाबा बोलणार आहे. तसं येतात चोर आहे म्हणूनच पळतो ना, दिल्लीला पळतो, गल्लीला पळतो, मुंबईला पळतो. सगळ्यात महत्त्वाचं एखादा गुन्हा दाखल झाला ना तर गुन्ह्याचं दखलपात्र गुन्हा कायदेशीर व्हावा आणि सर्व ओबीसी समाजाची एकच आहे की बाबा हो जो गुन्हेगार आहे याला अटक व्हायलाच पाहिजे. मग अटक झाल्याने काय आता लोक अटक कशा झाल्या याचा मुलगा नाही, त्याच्यात मी माझ्या आजही 2 महिन्यापासून तीच ट्रीटमेंट मी सांगतो की बाबा तुझा मुलगा त्याच्यात नाही, मग तू त्या कुटुंबाकडे 4 दिवस गेला करून 4 वाऱ्या भेटला का नाही? त्याचा प्रयत्न भेटायला उशाला बसला का नाही? प्रतिनिधी होता जे जिल्ह्याचा चोर नाही येणार तर मग कळतो का? त्याला उलट द्यायला पाहिजे होतं. त्यावेळेस आमच्या सर्व सांगितलं असतं की नाही एक माणूस आपल्या करता आहे आणि समाजात याचा काहीही दोष नाही. त्यावेळेस ठरलं असतं समाजाने. पण तू इकडं प्रेत पडलं आणि तिकडं मुंबईला चालू मुख्यमंत्र्याकडे, दुसरं झालं गेलं की म्हणजे तू तुझ्या हाताने. आणि पोलीस प्रशासनाला पण माझी विनंती आहे की तुम्ही नेमकं काय करता, काय तुम्हाला काय कोणता नियम आहे? अरे तुम्हाला चोरच जर का वाटलं ना, तुमच्या व्यक्ती चोरी केलेली का होता ना, याने चोरी केली नाही मग जातोय कसं काय मंत्र्याकडे गृहमंत्र्याकडे? हे पोलीस प्रशासनाचं काम आहे, लक्षात द्यायला पाहिजे. त्याच्या लक्षात आलं. हे पण सगळे भरपूर अगदी काहीतरी पैशाच्या जोरावर म्हणा किंवा दबावाच्या जोरावर म्हणा हे कर्मचारी पण कुठंतरी झाकील्यात आले. माझ्या वैयक्तिक कामासाठी पक्षाच्या कामासाठी मी भेट घेतली असेल. मी आता बीडला बी तुम्हाला सांगतो, मला चप्पल शिवाय मी तिकडून आलो. मी थोडं मोर्चाला होतं ना तसं.